चला तर मग आज करूया आपण मेथी आलू। त्यासाठी मी कढई घेतली, कढईमध्ये तेल जिरे टाकले, छान तडतडल्यानंतर त्यामध्ये लगेच हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरे याची पेस्ट केली होती, ती पेस्ट यामध्ये टाकली। ती तेलामध्ये यासाठी टाकायची कारण तेलामध्ये छानपैकी फ्राय होते, मिरची छानपैकी शिजली जाते। त्यानंतर लगेच आपल्याला बटाट्याच्या फोडी टाकायच्या आणि विशेष म्हणजे बटाट्याचे आपल्याला पतले पतले काप करायचे कारण ते लवकर शिजले पाहिजे, कारण मेथी खूप फास्ट शिजते त्यामुळे, आणि मेथी लवकर शिजते त्यामुळे आपण आधी बटाटे यामध्ये टाकणार आहोत। तर बघू शकता तुम्ही बटाटे छानपैकी शिजत आहेत आणि त्यामध्ये लगेच मी थोडीशी हळद देखील टाकली आणि त्यावर लगेच झाकण ठेवलं। झाकण आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। बटाटे देखील छान लवकर शिजतात। छानपैकी बटाटे शिजल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर देखील टाकली, भरपूर अशी कोथिंबीर। तेव्हा बघू शकता तुम्ही बटाटे छानपैकी शिजलेले आहेत। चमच्याने मी चेक केलं आणि लगेच त्यामध्ये आपण छान धुवून कापलेली मेथी तीमध्ये आपल्याला यामध्ये टाकायची आहे। भरपूर अशी मेथी आहे तर ती हळूहळू टाकायची आहे, कारण आपण टाकल्या ती एकदम कढईच्या बाहेर जाते, म्हणजे खूप जास्त दिसते आहे, पण जशी जशी मेथी शिजते तशी ती त्याची साईजसुद्धा कमी होते। तर अशा प्रकारे छान मिक्स करून घेतली आणि बघू शकता शिजल्यानंतर आपली बटाटेसुद्धा शिजलेले आहेत आणि मेथी आलू रेडी आहे। खूप छान लागते, नक्कीच करून बघा।